नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली। आज सकाळची सुरुवात गरमागरम पोह्यांनी करत आहे। चला माझ्यासोबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोहे कसे बनवते ते पाहूया। सर्वात आधी कढई गरम करून तेल घालत आहे। आता मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालते। आता कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। यामुळे पोह्यांची चव खूप छान लागते। तसं तर हा आजचा ब्लॉग माझा पहिला ब्लॉग आहे। आवाज देत आहे मी ह्या पहिल्या ब्लॉगला। आधी मी बनवले आहेत पण त्याला मी आवाज दिलेला नाही। आणि यूट्यूब चालवणे हे काम काही सोपे नाही, खूप अवघड असते। मला एडिटिंगचं काम जमत नाही, तरी पण मी माझा छोटासा प्रयत्न करत आहे। आणि आशा आहे की तुम्ही मला सपोर्ट करचाल। माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। इथे कांदा मी छान परतून घेत आहे। आधी तरी मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवले आहेत। आता इथे मी डाळे आणि शेंगदाणे घालून घेत आहे याच्यामध्ये आणि परत ते परतून घ्यायचे। 1 चमचा हळद घालत आहे आता मी ह्याच्यात। पोहे मी भिजवून घेतले आहेत साईडला आणि हळद घातल्यानंतर छान परतून घेऊन मी पोहे टाकत आहे त्यामध्ये। थोडेसे मीठ टाकत आहे चवीपुरतं। आणि आता आपण ह्याला छान मस्तपैकी परतून घेऊ। किती छान कलर आला आहे बघा, बघू शकता तुम्ही पोह्याला। हे पोहे मी 100 लोकांसाठी बनवत आहे। आधी एकदा मी बनवलेले आहेत पण ते काय मला तुम्हाला दाखवणं झालेलं नाही आहे। तर इकडे मी चहाला ठेवलेला आहे ग्राहकांसाठी। इकडे टमाटी आणि डाळ, कोथिंबीर, लसूण मी करून घेतलेला आहे। आता माझ्या स्वयंपाकाची तयारी करत आहे। तर आज मला 100 लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे। मध्येच मी थोडंसं चेक करत आहे की तुम्हाला दिसते का नाही ते, कारण माझ्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे मी व्हिडिओ शूट असाच करत आहे। तरी ते मी तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे आणि तुरीच्या डाळीचे पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी कुकरमध्ये डाळ घालून घेत आहे। आता आपण डाळीमध्ये टोमॅटो घालण्यासाठी टमाटे चिरून घेत आहोत। सॉरी, मला थोडंसं बोलताना घाबरल्यासारखं होत आहे, पण आजचा व्लॉग थोडासा चुकीचा झाला म्हणजे काय हरकत आहे। आपण पुढचा नक्की प्रयत्न करू आणखीन छान होईल असा। तर इथे मी टोमॅटो चिरून घेत आहे डाळीला टाकण्यासाठी। तसं माझं छोटंसं हॉटेल आहे आणि मी त्या हॉटेलमध्ये माझं काम मी स्वतःच करत असते, कारण बाहेरच्या तेवढ्याच बायका कामाला लावले तर तेवढी पेमेंट आपल्याला करावी लागत असते। त्यापेक्षा आपण घरात बसून राहण्यापेक्षा स्वतःच केलं तर काय हरकत आहे असं समजून मी स्वतःच काम करत असते। तर इथे मी डाळीमध्ये टमाटे घालून कुकरचं टोपण लावून घेत आहे। इकडे मी भाताला ठेवत आहे।
भात करण्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत 8 ते 9 डबे आणि ते छान धुवून घेतलेले आहेत. इकडे मी भाजीची तयारी करत आहे. आज मी भाजीसाठी कोबीची भाजी बनवत आहे. तर इथे मी लसूण कोथिंबीर नीट करून घेतलेली आहे. तर भाताला आपल्या पाणी गरम झालेलं आहे, त्यात मी तांदूळ टाकून घेत आहे. आणि मीठ टाकून मी ते झाकून घेत आहे. मध्ये थोडंसं मला जमला नाही व्लॉग करणे.